नमस्कार लाडक्या बहिणींनो. मागील आपण व्हिडिओमध्ये बालकांचे हक्क, महिलांचे हक्क आणि पोषण अभियानमधील MDM अर्थात मिड डे मील आणि पोषण शक्ती अभियान या संदर्भात पाहिलेले आहे. पोषण अभियानामधील हा दुसरा क्रमांकाचा व्हिडिओ सिरीज असून पोषण अभियान जी आहे त्यातील ही व्हिडिओ कदाचित संपेल. या व्हिडिओमध्ये नवीन काही आले अपडेटेड तर त्याच्या संदर्भात वेगळा व्हिडिओ देण्यात येईल. हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवतो आणि पुढचा व्हिडिओ आपण रेडी करू. आणि हे 20 प्रश्न 40 गुणांसाठी देखील हे पुस्तक वाचणं आपल्याला आवश्यक आहे. तर चला मेन मुद्द्याकडे येऊया आपण. पूरक पोषण आहार. पूरक पोषण आहार लाभार्थी कोणता वयोगट आहे तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बाल, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता. योजनेचे उद्दिष्ट काय आहे? बालकांच्या पोषण आहार विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करणे. राज्यातील 6 महिने व 3 वर्ष वयोगटातील बालकांना, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता व तीव्र कमी वजनाची जी बालके आहेत यांना THR ऐवजी धान्य व किराणा मालाचा पुरवठा. THR म्हणजे टेक होम रेशन ऐवजी कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा कंझ्युमर्स फेडरेशन मार्फत केला जातो. त्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश केलेला आहे. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी पाककृती पुढील प्रमाणे त्यांनी नमूद केलेली आहे. आता ही लक्षात ठेवायची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु एक चार्ट असावं वाचत असताना तुमच्या लक्षात यावं म्हणून ते ठेवलेलं आहे. बघून घ्या, पॉज करा, ते एकदा वाचा. मसूर डाळ, मिरची, हळद, मीठ, सोयाबीन तेल, चवळी एकूण 170 ग्रॅम, 8.50 किलोग्रॅम, 50 दिवसासाठी 2 महिने पॅकिंग साईज असं दिलेलं आहे. ते पुढे योजनेचे स्वरूप बघा. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील सर्वसाधारण व मध्यम श्रेणीतील बालकांना 500 उष्मांक व 12 ते 15 ग्रॅम प्रथिने युक्त आहार. गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांना 600 उष्मांक कॅलरीज व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच तीव्र कमी वजनाच्या बालकांना 800 उष्मांक, 800 कॅलरीज व 20 ते 25 ग्रॅम प्रथिने युक्त THR म्हणजे टेक होम रेशन आहार दिला जातो. तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रात सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण महिला गटामार्फत गरम ताजा आहार देण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पाककृती देण्यात येतात. लक्षात ठेवा, हे आकडे विचारलं तर विचारू शकतात, बाकी काय याच्यात असं विशेष नाही. 6 महिने ते 3 वर्ष आहे. त्यानंतर पोषण अभियान कार्यक्रम हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या पोषण अभियानमध्ये. 15 ते 49 वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलींना आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. परिचय पाहूया. पोषण अभियान हा 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यामध्ये सन 2018 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान यांचा पोषण अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मार्च 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम बघा, किशोरवयीन मुली, गर्भवती स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील वाढ, कुपोषण, अशक्तपणा आणि जन्मतः कमी वजन या सर्व बाबी कमी करण्यासाठी तंत्रज्ञान लक्षित दृष्टिकोन अभिसरण वापरतो. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण, हस्तक्षेप सुनिश्चित करणे, अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष्य साध्य करणे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. त्या दृष्टीनेच 11 जुलै 2018च्या शासन निर्णयाने मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 553 प्रकल्पामध्ये सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता याची उद्दिष्टे बघा परत एकदा. हे स्टार करायला किंवा लक्षात ठेवा, टार्गेट दिलेला आहे त्यांना. 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलामधील बुटकेपणा कमी करणे, प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील आहारातील पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे कमी होणारे वजन कमी करणे व थांबवणे, प्रतिवर्ष 2% नुसार आगामी 3 वर्षात 6% कमी करणे. आणि 6 ते 59 महिने वयोगटातील मुलामधील ॲनिमिया हा आजार आहे. ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षात 9% कमी करणे. वर 2% होते, इथं 3% वर आलेलं आहे. 5 ते 49 वयोगटातील महिला बरोबर व किशोरवयीन मुलीमधील ॲनिमियाचे प्रमाण कशा प्रकारे कमी करायचे, प्रतिवर्ष 3% नुसार आगामी 3 वर्षामध्ये 9%. जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनाचे प्रमाण कमी करणे, कशा प्रकारे त्यांचं वजन वाढता येईल किंवा हे प्रमाण कसं कमी करता येईल, तर टार्गेट प्रतिवर्ष 2%, याप्रमाणे 3 वर्षात 6% जे आहेत प्रमाण कमी करणं, म्हणजे चांगलं हेल्दी मुलं जन्मलं पाहिजे असं टार्गेट आहे. योजनेचे स्वरूप आता वरील
प्रमुख उद्दिष्टानुसार महाराष्ट्रामध्ये पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येते. पोषण अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जीवन उन्नती अभियान, अन्न पोषण आहार बोर्ड, शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभाग यांच्या अभिसरणाद्वारे हे पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पोषण अभियानात प्रत्येक स्त्री व मुलाच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते. विशेषतः मुलाच्या आयुष्याच्या पहिल्या 1000 दिवसामध्ये पहिल्या 1000 दिवसामध्ये अनेक दर्जेदार कार्यक्रम व योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते. जन आंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला गुंतवून ठेवणे, समुदायात जनजागृती करणे किंवा निर्माण केली जाते. हे वाचताना थोडं बोरिंग वाटेल, परंतु तुम्हाला वाचावंच लागेल, लक्षात ठेवावं लागेल. अप्लाइड जर प्रश्न आला तर फॅक्च्युअलमध्ये 1000 किंवा योजना कधी सुरू झाली या गोष्टी तुमच्या येतात. आता निकष व कार्यप्रणाली. पोषण अभियान अंतर्गत ठरवण्यात आलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी सन 2019-20 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आता हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यानंतर यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. जनरली ना तुमच्या वाचण्यात अमृत आहार योजना एवढंच आलेलं असेल, पण या योजनेला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव दिलेलं आहे. अनुसूचित आणि अतिरिक्त आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्रात उष्मांक आणि प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचा सामना करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. टार्गेट जे आहे काय, बरोबर, ते लक्षात घ्या. लाभ कोणाला? गर्भधारणेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जवळच्या अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडी केंद्रात नोंदणी केल्यापासून गर्भवती महिला व स्तनदा माता यांना बाळंतपणानंतर 6 महिने पूर्ण होईपर्यंत महिन्यातून 25 दिवस एक वेळचा पूर्ण चौकस आहार देण्यात येतो. स्टार करा, लक्षात ठेवा, बरोबर. 6 महिने पूर्ण होईपर्यंत महिन्यातून 25 दिवस एक वेळचा पूर्ण चौकस आहार दिला जातो. ओके, लक्षात ठेवा. आहार बघा, अंगणवाडी केंद्रात नाव नोंदवलेल्या 6 महिन्यावरील ते 6 वर्षे वयोगटातील शाकाहारी मुलास 2 केळी आणि मांसाहारी मुलास 1 उकडलेले अंडे आठवड्यातून 4 वेळा देण्यात येतो. जिल्हे सदर योजना 16 जिल्ह्यातील 111 प्रकल्पातील 14,300 अंगणवाड्यामार्फत राबवण्यात येतो. खर्चाची काही गरज नाही आपल्याला. गर्भवती व स्तनदा माता हे लाभार्थी आहेत. बालके लाभार्थी तक्ता चुकलं, हे आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, किती खर्च आहे काय नाही, पण ते एक अपडेटेड म्हणून तुम्हाला पॉज करून बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या ते कोणत्या वर्षी किती खर्च केलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे, घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. हे दोन्ही पुस्तकं, आणि हे तुम्हाला जरी कोर्स 49.99 वाटत असलं तरी 49 रुपयामध्ये सध्या ऑफर चालू आहे, ते तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये बघा एवढ्या टेस्ट जे आहेत बघा, वेगवेगळे तांत्रिक तर कव्हर केलेलं आहे, परंतु खालच्या बाजूला ना तुम्हाला इतर विषयांचे देखील एवढे प्रश्नांचा सराव करून आपण घेत आहे गणित बुद्धिमत्ता विश्लेषणचा. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, त्यावर तुम्हाला उपलब्ध होईल. काही अडचण आली तर ह्या नंबरला संपर्क करा. अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ते लोगो दिसेल किंवा पुस्तकाचा लोगो दिसेल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.